या जय जयकाराला माझा मस्तक सुंदर झालं. त्या मुला शंकराने आणि त्याच्या चिमुरड्या पोराने माझ्यावर आघात केला. माझा पराभव झाला. ही मोठी लांछनास्पद गोष्ट आहे. आपल्यासारखे महान राजाच्या त्या भोळ्या शंकरने पराभव करा म्हणजे आश्चर्यच आहे. या भोळ्या शंकराने आणि त्याच्या त्या चिमुरड्या पोराने माझ्यावर पार केला. ही मोठी लांछन आणि तुम्ही इथं माझा जय जयकार करता. कुठा गेला या तारकाचा सार्वभौम रथात? पिताजी, शंकर आणि त्याच्या पुत्राने आपल्यावर आघात करून आमच्या शक्तीला एक आव्हान उभं केलं आहे. होय पिताजी, युवराज तात्काळ सांगतो तेच शक्य आहे. आता फक्त एकच निर्गात आपल्या अपमानाचा सूड घेतल्याशिवाय आमच्या मनाचं समाधान होणार नाही. नारायण नारायण. कोण? दैत्य सम्राट तारकासूर. यावे यावे नारदा, देव नक्की काय खबर बात आहे? सुरेश्वरा, त्यासाठी मी मुद्दामून तुमच्याकडे आलो आहे. नारायण नारायण. देवर्षी, आपण तर तिन्ही जगात भ्रमण करणारे आहात. मग काय समाचार आहे देवांचा? आमचं पिताजीचं नाव ऐकताच थरथर कापू लागतात की नाही? युवराज, ते विचारण्यासारखं काय आहे? तुमच्या पिताजीच्या नावाने सारे देव आणि मनुष्य तरतरू कापू लागले आणि परत सुटले. पिताजी, नारद सांगतात ते खरे असतात. आपले नाव ऐकता सारे देव जिकडे जिकडे पळत सुटले असतात. सारकाक्षा, तुमच्या पिताजींनी ब्रह्मदेवाकडून अमृत्वाचा वर मागून घेतला आणि काय सांगता आताच ब्रह्मदेव अदृश्य झाले. हे खरं आहे ना? म्हणजे नारदा, तुला काय म्हणायचं आहे? सुरेश्वरा, तुझं आणि महादेवाचं युद्ध चालू असताना तिथे एक बालक होता. दोघांचे युद्ध एकदम रंगात आले असताना आणि शंकराचा पराभव होण्याइतक्यातच त्या बालकाने तुझ्यावर अस्त्र फेकून मारले आणि दैत्य सम्राट तू घायल झाला. नारायण नारायण. दैत्य सम्राट, तो बालक दुसरा तिसरा कोण नसून साक्षात तुझा काळ टाकला होता. तुझी मृत्यू त्या बालकाच्या हातात होणार आहे. नारदा, माझी मृत्यू या तारकासुराची मृत्यू. हे सगळे देव जर एक झाले त्याच्याशी युद्ध करावं, माझ्याशी त्याला जमणार नाही. महाराज, आपल्या शौर्याबद्दल मला काही वाटत नाही. आपण हुशार आणि चालाका असाल, परंतु थोडा विचार करायला काय हरकत आहे? नारद मुनी, विचार करण्याचा हा वेळ नाही. पहिल्यांदा सगळ्या देवाच्या सामोरे जाऊन आम्ही त्यांचा पराभव करून काढणार आहे. आणि 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 काय युवराज? या रणसंगमात साऱ्या प्रयत्नाची पराकाष्ठा करून हा देवाचा पराभव करीन किंवा हा देवा तरी धारा तरी घेईन, ही माझी प्रतिज्ञा. ऐकलंस ऐकलंस नारदा, माझ्या शूरवीर पुत्रांची पराक्रम? हे ऐकून तुला सुद्धा आश्चर्य वाटलं असेल, होय ना? महाराज, तसं नाही. मी केव्हा म्हटलं की आपले पुत्र शूरवीर नाही? पण काय नारदा? महाराज, आपल्या वरदानाने आपण सारं विश्व एका बोटावर नाचवलात. पण आपण थोडा विचाराने वागावे. त्या कपटी देवांचा काही भरोसा नाही. केव्हा काय करतील ते सांगता येता नाही. म्हणून म्हणतो महाराज, त्या देवांचा छळ करण्याचा नाद आपण सोडून द्या. नारदा, भास्कर, प्राण गेला तरी चालेल, पण त्या कपटी देवापर्यंत कथाच शरण जाणार नाही. माझ्या देहात हे हातेपर्यंत त्या देवाशी मी शेवटपर्यंत युद्ध करीत राहणार. महाराज, आपण त्या देवाला शरण जाऊ नका. मी एवढाच म्हणतो की त्या देवांचा छळ करण्याचा नाद आपण सोडून द्या. नारदा, प्रत्येक वेळी तू त्या देवांचे मोठेपणा माझ्या समोर जाऊन माझा क्रोध आणखी वाढू नकोस. नारदा, तू त्रिकाल ज्ञानी आहे, म्हणूनच तुझा परत ऐकून घेतलं. नाही तर तुला सुद्धा योग्य शिक्षा केली असते. महाराज, आपण ते वाईट वाटून घेऊ नका. त्या देवांची नावे माझ्या मुखातून उमटली म्हणून सुरेश्वरांनी मला क्षमा करावी. नारदा, जोपर्यंत या पृथ्वीवर या देवांचा राज आहे तोपर्यंत हे देव आम्हा दानवांना सुखासुखीचं जीवन जगू देणार नाही. आता या त्रैलोक्यात तारण करता राजा एकच हा तारकासूर आणि अशा या राजाने या उर्मट देवाशी शरणागती पत्करणे म्हणजे या तारकासुराचं
अपमानच आहे. पुत्रांनो, त्या भोळ्या शंकराचा आणि त्याच्या चिमुरड्या पोराचा विनाश करण्यासाठी आपल्याला योग्य ती पावले उचलायलाच हवी. पिताजी, आपली जर आज्ञा असेल त्या ह्याच खडीला जाऊन शंकराला कैलास पर्वतावरून खाली फेका नाही तर नावाचा नाही. पुत्रांनो, तुमचा नेहमी विजय असो हीच माझी सदिच्छा आहे. होय पिताजी, युवराज सांगतो तेच योग्य आहे. या लढाईत आमचा प्राण गेला तरी चालेल, पण त्या शंकर आणि विष्णूला नेस्तनाबूत करायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही. पिताजी, आता आपण आज्ञा द्यावी. आयुष्य भागो, विजयी भव, यशस्वी भव. चल युवराज, माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. चल युवराज, चला रे. नारायण नारायण महाराज धन्य धन्य आहात तुम्ही.